नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 24 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 22। स्पष्टीकरण, नुकतेच 22 एप्रिल 2026 रोजी जगभरात जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यात आला आहे। पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हे वार्षिक आयोजन दरवर्षी एप्रिल 22 रोजीच केले जाते। या वर्षाची संकल्पना आमची शक्ती, आमचा ग्रह म्हणजेच अवर पॉवर, अवर प्लेनेट ही आहे। उद्देश, नूतनीकरणक्षम ऊर्जा वाढवणे आणि 2030 पर्यंत स्वच्छ वीज उत्पादन तिप्पट करणे। इतिहास, याची सुरुवात 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी केली होती। प्रश्न 2, नुकतेच शेखा तलावला रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे, हे कोणत्या राज्यात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण, नुकतेच उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात असलेल्या शेखा तलाव पक्षी अभयारण्याला भारताचे 99वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे। हे उत्तर प्रदेशातील 12वे रामसर स्थळ आहे, जे मध्य आशियाई फ्लायवेवर स्थित आहे आणि हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे नैसर्गिक निवासस्थान आहे। उत्तर प्रदेश राज्याची माहिती, राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेशच्या दिव्या सिन्हने अवघ्या 14 दिवसांत सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचून विक्रम प्रस्थापित केला। देवनागरी लिपीत लिहिलेली श्रीरामचरितमानसची सुमारे 200 वर्षे जुनी दुर्मिळ हस्तलिखित प्रत अयोध्येत सापडली। उत्तर प्रदेश सरकारने क्रिकेटर रिंकू सिंह यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली। भारतीय सैन्याद्वारे उत्तर प्रदेशात तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव अमोघ ज्वाला यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला। उत्तर प्रदेश सरकारने 20 लाखांहून अधिक ग्रामीण घरांपर्यंत हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्याची घोषणा केली। वाराणसीमध्ये एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला। प्रश्न 3, नुकतेच नादेंडला भास्करराव यांचे 90व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आंध्र प्रदेश। स्पष्टीकरण, नुकतेच 22 एप्रिल 2026 रोजी 90व्या वर्षी निधन झालेले नादेंडला भास्करराव हे अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री कार्यकाळ त्यांनी 16 ऑगस्ट 1984 ते 16 सप्टेंबर 1984 पर्यंत केवळ 31 दिवसांसाठी मुख्यमंत्री म्हणून काम केले। विशेष, ते अविभाजित आंध्र प्रदेशचे सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती होते। आंध्र प्रदेश राज्याची माहिती, राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल जे अब्दुल नझीर। आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। इस्रोने श्रीहरिकोटा येथे दुसरी गगनयान एअर ड्रॉप टेस्ट आयोजित केली। आंध्र प्रदेश सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली। भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावतीमध्ये लॉन्च केला जाईल। वन उत्पादनांसाठी प्रमाणीकरण मिळवणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश बनले आहे। दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आली। ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला। जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरीटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टम्स सेंटर आंध्र प्रदेशात स्थापन करण्यात आले। आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली। प्रश्न 4, नुकताच भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरोन्यक घोष। स्पष्टीकरण, कोलकात्याचा 22 वर्षीय बुद्धिबळपटू अरोन्यक घोष नुकताच भारताचा 95वा ग्रँडमास्टर बनला आहे। त्याने बँकॉक चेस क्लब ओपन 2026 मध्ये आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून ही उपलब्धी साध्य केली। आता पाहू बुद्धिबळातील इतर विजेते। सायप्रसमध्ये आयोजित फिडे विमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 चे विजेतेपद आर वैशालीने जिंकले। मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला। आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला। जर्मनीमध्ये आयोजित फिडे फ्री स्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद मॅग्नस कार्लसनने जिंकले। भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनला। अर्जुन एरिगॅसीने जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद जिंकले। राहुल व्हीएस भारताचा 99वा ग्रँडमास्टर बनला।
इलैम पार्थियार भारताचा 90वा ग्रँडमास्टर बनला. प्रश्न 5. नुकताच पारंपरिक स्वोरी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. आसाम. स्पष्टीकरण. पारंपरिक सुवोरी महोत्सव, ज्याला सुवारी महोत्सव असेही म्हटले जाते, हा आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर असलेल्या खालच्या आसाममधील बोको भागात साजरा केला जाणारा एक शतकाहून अधिक जुना वसंत उत्सव आहे. हा सण प्रामुख्याने रोंगाली बिहूच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो, जो स्थानिक आदिवासी संस्कृतींचा अनोखा संगम दर्शवतो. वैशिष्ट्य: 2026 मध्ये याची 114वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती, जी हत्तींच्या मैत्रीपूर्ण शर्यतीसाठी आणि पारंपरिक हाना घोडा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. ईशान्य आदिवासी वसंत उत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन गुवाहाटीमध्ये झाले. बोहाग बिहू उत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर विद्यापीठात पीएमएफएमई इन्क्युबेशन सेंटरचा शुभारंभ केला. आसामने जीआय टॅग असलेल्या काबरबी आंगलॉग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली. गितवक नावाची नवीन जमिनीखाली राहणारी माशाची प्रजाती आसाममध्ये सापडली. प्रश्न 6. नुकतीच चर्चेत असलेली R-37M मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे, जी भारत खरेदी करत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रशिया. स्पष्टीकरण. R-37M मिसाईल रशियाने विकसित केले आहे, जे भारत आपल्या सुखोई Su-30 MKI लढाऊ विमानांसाठी खरेदी करत आहे. हे 300 ते 400 किमी पल्ल्याचे एक हायपरसोनिक 6 मॅकपेक्षा जास्त वेग, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, ज्याला अवाक्स किलर म्हणूनही ओळखले जाते. हे क्षेपणास्त्र चीनच्या प्लेस 15वा प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध भारताची हवाई क्षमता वाढवण्यासाठी खरेदी केले जात आहे. रशिया देशाची माहिती. राजधानी मॉस्को. चलन रशियन रुबल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन. आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. मॅक्स सोशल मीडिया ॲप रशियाने लॉन्च केले आहे. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. भारत आणि रशिया यांच्यात RELOS करार लागू झाला आहे. रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे. रशियाने आपली नवीन अणुपाणबुडी खबरोव्स्क लॉन्च केली आहे. प्रश्न 7. नुकतीच आसाम रणजी क्रिकेट संघच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. किरण पोवार. स्पष्टीकरण. मुंबई आणि बडोद्याचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू किरण पोवार यांची आगामी 2026-27 घरगुती हंगामासाठी आसाम रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 50 वर्षीय किरण पोवार हे माजी भारतीय फिरकीपटू रमेश पोवार यांचे बंधू आहेत आणि यापूर्वी त्यांनी मुंबईच्या 23 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. प्रश्न 8. नुकतीच कॅलमॅरिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेघालय. स्पष्टीकरण. नुकतेच मेघालय राज्यात सापाची एक नवीन प्रजाती कॅलमॅरिया गारोएन्सिस शोधली गेली आहे. नामकरण. या सापाचे नाव गारो हिल्स वरून ठेवण्यात आले आहे. प्रजाती हा जमिनीत बिळ करणारा रीड स्नेक आहे, जो आपल्या बारीक शरीरयष्टीसाठी, लहान डोळ्यांसाठी आणि जमिनीखाली लपून राहण्याच्या सवयीसाठी ओळखला जातो. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. आता पाहू मेघालयाशी संबंधित इतर चालू घडामोडी. मेघालयाने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी मेघालयाने स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केली आहे. मेघालयाचा विश्वप्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झाला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे या मेघालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. मेघालय सरकारने इयत्ता पहिलीपर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषा अनिवार्य केली आहे. मेघालय सरकारने फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नॉर्थ ईस्ट युनायटेड FC सोबत करार केला आहे. प्रश्न 9. नुकतेच निधन झालेले डेसमंड मॉरिस हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इंग्लंड. स्पष्टीकरण. नुकतेच वयाच्या 98व्या वर्षी निधन पावलेले प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ, लेखक आणि टीव्ही प्रस्तुतकर्ता डेसमंड मॉरिस हे इंग्लंडचे रहिवासी होते. ते 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या द नेकेड एप या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकासाठी जगप्रसिद्ध होते. ते एक प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि अतियथार्थवादी चित्रकार देखील होते.
प्रश्न 10. नुकतेच कोणत्या देशाने प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. जपान. स्पष्टीकरण. जपानने 80 वर्षाच्या जुन्या धोरणातील मोठा बदल करत प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. उद्देश: संरक्षण उद्योग मजबूत करण्यासाठी आणि चीन, उत्तर कोरियाच्या आक्रमकतेचा मुकाबला करण्यासाठी. जपान आता फायटर जेट, क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांसारखी शस्त्रे इतर देशांना विकू शकेल. 21 एप्रिल 2026 रोजी ही बंदी अधिकृतपणे उठवण्यात आली. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जपानने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. जपानने पार्किन्सन आणि हॉर्ट फेल्युअरसाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मान्यता दिली आहे. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन, उत्तराखंडमध्ये सुरू झाला. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जपानने खोल समुद्रातून दुर्मिळ खनिजे असलेल्या मातीच्या उत्खननाची चाचणी घेण्याची योजना जाहीर केली आहे. संयुक्त हवाई सराव वीर गार्डियन 2025 भारत आणि जपानमध्ये पार पडला. प्रश्न 11. ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. संतोष कुमार. स्पष्टीकरण. भारताचे माजी राज्यसभा खासदार आणि ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना ग्लोबल ग्रीन आयकॉन या प्रतिष्ठेच्या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आयोजित जागतिक हवामान नेते परिषदमध्ये हा सन्मान देण्यात आला. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद साध्वी सतीश सैलने जिंकले. डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्राप्त झाला. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने अभिनेत्री सयानी गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कैलास सत्यार्थी यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच HDFC लाईफने कोणाची आपली MD आणि CEO म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. विभा पदालकर. स्पष्टीकरण. नुकतीच एप्रिल 2026 मध्ये HDFC लाईफने विभा पदालकर यांची पुन्हा आपल्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने सिकंदर कुमार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचे पहिले विशेष अणुक्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज INS ध्रुव अरबी समुद्रात तैनात करण्यात आले आहे. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी अजित कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंत स्वरूप यांची फिक्कीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोदरेज इंडस्ट्रीज बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून फिरोजशा गोदरेज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील बाजपेयी यांनी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. साध्वी सतीश सैल. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. मेघालयाने खासी आणि गारो यांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला आहे. IIT खरगपूरने AI आधारित खाणकाम प्रणालींसाठी विक्रमसोधी केंद्राचा शुभारंभ केला. भारताचे पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले. नारीत AI नावाचे AI साधन गुजरात पोलिसांनी लॉन्च केले आहे. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंहची नियुक्ती करण्यात आली. बांगलादेशमध्ये दिनेश त्रिवेदी यांची भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्या बनल्या. ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले.
टो लाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लद्दाखमध्ये स्थापन केले जाईल. 18ची ब्रँड अँबेसेडर म्हणून स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली. 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिप उत्तराखंडमधील टेहरी येथे आयोजित करण्यात आली. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच एप्पलच्या नवीन सीईओपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.